पुण्यातल्या शास्त्री रस्त्यावर 2 दिवसापासून जे चित्र दिसतंय ना, ते पाहून कोणाचंही काळीज पिळवटून निघेल। हातात जाडजूड पुस्तकं घेऊन भविष्याची स्वप्न पाहणारे हे तरुण आज रस्त्यावर का उतरले आहेत? ज्या हातांनी उद्याचा महाराष्ट्र घडवायचा आहे, त्या हातांचे ठसे पोलीस ठाण्यात गुन्हेगारांसारखे का घेतले जात आहेत? ही कथा फक्त एका आंदोलनाची नाही, तर आयुष्याची 10-10 वर्ष एका संधीसाठी पणाला लावणाऱ्या लाखो मुलांच्या अस्तित्वाची लढाई आहे। आजचा आपला विषय याच ज्वलंत प्रश्नावर आहे, तो म्हणजे MPSCच्या मुलांचं आंदोलन आणि सरकारची त्याबद्दलची अनास्था। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। विषय असा आहे की महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी वयोमर्यादित शिथिलता मिळावी म्हणून हजारो मुलं गेल्या अनेक दिवसांपासून लोकशाहीच्या मार्गाने लढा देत आहेत। खरं तर ही जाहिरात जुलै 2025 मध्ये येणं अपेक्षित होतं, पण सरकारला ती काढायला तब्बल 7 महिने उशीर झाला। आता जाहिरात उशिरा आल्यामुळे जे विद्यार्थी वयोमर्यादेच्या अगदी काठावर होते ते तांत्रिक कारणास्तव बाद झाले। त्यांची चूक काय? तुम्ही जाहिरात उशिरा काढली म्हणून या मुलांची शेवटची संधी हिरावून घ्यायची का? हाच प्रश्न घेऊन हे विद्यार्थी शरद पवार, सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड यांच्यापासून ते 80 पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींकडे गेले। सर्वांनी पत्र दिली, पाठिंबा दिला, पण सरकार हललं नाही। मग सुरू झाला संघर्षाचा पुढचा टप्पा। परवा रात्री शास्त्री रस्त्यावर जेव्हा मुलांनी शांततेत आंदोलन सुरू केलं, तेव्हा पोलिसांनी जी वागणूक दिली ती भयानक होती। या मुलांना चोर दरोडेखोरांसारखं पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं, त्यांचे मोबाईल काढून घेतले। उद्या हेच मुलं अधिकारी होणार आहेत, पण त्यांचे फोटो आणि बोटांचे ठसे एखाद्या अट्टल गुन्हेगारांसारखे घेण्यात आले। मध्यरात्री 2 वडापावावर या भविष्यातील अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीत रात्र काढली। मुलांचा एकच सवाल आहे की स्वतःच्या हक्कासाठी शांततेत दाद मागणं हा गुन्हा आहे का? या आंदोलनात काल मनोज जरांगे पाटील यांची एंट्री झाली आणि वातावरण बदललं। त्यांच्यासोबत विठ्ठल कांगणे सर, रविराज साबळे यांनी सोशल मीडियावर मोठी मोहीम राबवली। जरांगे पाटलांनी सरकारसोबत चर्चा केली। रात्री 11 वाजेपर्यंत बैठका झाल्या, पण तोडगा निघालाच नाही। उलट सरकारने असं उत्तर दिलं की 10,000 मुलांसाठी आम्ही 3 लाख मुलांचं नुकसान करणार नाही। हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण हा तर्क किती चुकीचा आहे ते समजून घ्या। जर परीक्षा 15-20 दिवसांनी पुढे ढकलली असती तर सर्वांना समान संधी मिळाली असती। उलट 3 लाख मुलांना अभ्यास करायला अधिक वेळ मिळाला असता। मग नुकसान कशाचं? सरकार म्हणतं की 3 लाख मुलांचं नुकसान होईल, पण जेव्हा MPSCचा निकाल लावायला 2-2 वर्ष लागतात तेव्हा मुलांच्या आयुष्याचं नुकसान होत नाही का? 7 महिने उशिरा जाहिरात काढली तेव्हा तुमची कार्यक्षमता कुठे गेली होती? ज्यांचं वय संपलंय त्यांच्यासाठी ही शेवटची संधी म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य आहे। त्यांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्यापेक्षा 15 दिवसांचा वेळ जास्त मोठा आहे का? हा निव्वळ हट्ट आहे, आणि या हट्टामुळे आज हजारो मुलांच्या डोळ्यात पाणी आहे। विद्यार्थ्यांनी आपली व्यथा मोकळ्या मनाने व्यक्त केली। एक विद्यार्थी म्हणाला, मी गेल्या 5 वर्षापासून पुण्यात राहून PSI होण्याचे स्वप्न पाहतोय। वडील शेतमजुरी करून पैसे पाठवतात। आयोगाच्या चुकीमुळे जाहिरात उशिरा आली, त्यात आमचा काय दोष? वयोमर्यादेत सवलत न मिळाल्यास माझी 5 वर्षाची मेहनत आणि आई वडिलांचे कष्ट वाया जातील। आम्ही भीक मागत नाही, फक्त आयोगाच्या चुकीची दुरुस्ती मागतोय। मुलींच्या भावनाही तीव्र होत्या। एक विद्यार्थिनी म्हणाली की आधीच घरच्या जबाबदाऱ्या आणि अभ्यास आणि इतर अडचणींमध्ये आम्ही समतोल साधत असतो, त्यात आता वयोमर्यादेचा हा फास आवळला जात आहे। जाहिरात उशिरा येते, पण त्याची शिक्षा आम्हालाच भोगावी लागते। सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास हजारो मुलींची स्वप्न कायमची संपुष्टात येतील। आंदोलनस्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। पोलीस पांगवण्यासाठी आल्यावर विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रगीत म्हटलं होतं, त्यामुळे सर्वजण आदराने उभे राहिले। आज शनिवारी पुन्हा मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे। सरकारकडून लवकरात लवकर स्पष्ट निर्णय यावा अशी विद्यार्थ्यांची भावना आहे, अन्यथा हजारो स्पर्धार्थींच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। पुण्यातल्या नदीपात्रात अजूनही आंदोलन सुरू आहे, पण उद्याच परीक्षा असल्यामुळे आणि आचारसंहिता असल्यामुळे विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून काल रात्री 11ला आंदोलन स्थगित करावं लागलं। पण हे आंदोलन संपलेलं नाहीये, तर तो एक विचार आहे जो आता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसलाय। पोलिसांनी 11 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत। ही लोकशाहीसाठी किती घातक गोष्ट आहे याचा विचार करा। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर जर पोलीस रेकॉर्ड आलं तर त्यांच्या चरित्र पडताळणीत अडचणी येतील याची भीती घालून आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न नाही का? स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर जर पोलीस रेकॉर्ड आलं तर त्यांच्या चरित्र पडताळणीत अडचणी येतील याची भीती घालून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न नाही का? हे सरकार आणि आयोग नक्की कोणासाठी काम करत आहेत? विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असताना त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं? सरकारचं लक्ष फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकींवर आहे।
पुण्यातल्या शनिवार पेठ सदाशिव पेठेतला एखादा विद्यार्थी जेव्हा मेसवर 2 घास खाऊन लायब्ररीत 14 तास अभ्यास करतो तेव्हा त्याला अपेक्षा असते की व्यवस्था आपल्यासोबत न्याय करेल, पण इथे तर न्याय व्यवस्थेनेच त्याच्या भविष्याचा खेळ मांडलाय। मित्रांनो, हा विषय फक्त MPSCच्या विद्यार्थ्यांचा नाही तर आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आणि तरुणांच्या भविष्याचा आहे। आज या मुलांवर जी वेळ आली आहे ती उद्या तुमच्यावर किंवा तुमच्या भावा बहिणींवर पण येऊ शकते। सरकारने दिलेली उत्तरं तुम्हाला पटतात का? जाहिरात उशिरा आली म्हणून मुलांनी आपली संधी का गमवावी? तुम्हाला काय वाटतं? सरकारने विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेची मागणी मान्य करून परीक्षा थोडी पुढे ढकलायला हवी होती का? की सरकारची भूमिका योग्य आहे? तुमचं जे काही मत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचा आवाज पोहोचणं गरजेचं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर या विद्यार्थ्यांच्या वेदना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि थोडक्यात चॅनलला सबस्क्राईब करा।